वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्ते जाह्नविकायमाने संसारहाराहरमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञानात ज्ञान चांदणिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सबळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचू तयाचित भ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय। शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा जेणे पाहलिये पहाटे भेदाची चोरवेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतू फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृग जळते जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्व स्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणोनी अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती। ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये जे गुरुस्तवन केलेलं आहे त्याच्यातल्या काही ओव्या मी आता वाचल्या। आपण जवळपास 31-32 अशा ओव्या पाहणार आहोत। मी 10-12 ओव्या वाचल्या। या गुरु नमनाच्या ओव्या आहेत असं मी सांगितल्यावर तुम्हाला समजलं। आणि ओव्या ऐकून काहीच समजलं नाही असं झालं। मी मुद्दामहून एक ओवी पुढची वाचत होतो की तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं की हे नक्की काय चाललंय। अशा करता प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशा करता तुम्हाला न समजावं की हे समजून घ्यायला योग्य आहे असं ऐकताना तुम्हाला वाटावं, तुम्हाला हे जड जावं म्हणून नव्हे। पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत हे आपल्याला समजत नाहीये आणि ते आपल्याला समजावं असं तुम्हाला वाटावं। सद्गुरूंचं वर्णन एका आगळ्या वेगळ्या अशा सूर्याच्या दृष्टांतानी रूपकानी उपमेनी
ज्ञानेश्वर महाराज करत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. चंडांशू म्हणजे सूर्य. सूर्याचा उदय झालेला आहे, सूर्य उगवलेला आहे, पण हा अद्भुत सूर्य आहे, नवल चंडांशू आहे. सद्गुरु रूपी सूर्य विश्वाभास मावळत उगवला. सूर्य उगवल्याबरोबर आपल्याला विश्व स्पष्टत्वाने प्रतीत होतं. अज्ञानाचं जे अंधाराचं जे साम्राज्य आहे ते साम्राज्य नाहीसं होतं आणि विश्व स्पष्टपणाने दृग्गोचर होतं. हा सूर्याचा महिमा. पण या सद्गुरु रूपी सूर्याचा महिमा असा की हा सूर्य उगवल्यानंतर विश्वाभासच मावळून गेला, विश्वाभासच मावळून जातो, विश्वाभास मावळतच हा उगवतो. तो सूर्य उगवल्यानंतर आम्हाला विश्वाची प्रचिती येते, जगताचं भान निर्माण होतं. जो आमचा कालचा शत्रू होता तर तो रात्रीच्या चिंतनातून अधिक उत्तम, अधिक चांगला असा शत्रू होतो, अधिक उत्तम द्वेष करण्याजोगा शत्रू होतो. काल ज्याच्याबद्दल मत्सर करत होतो त्याच्याबद्दल आमच्या झोपेत देखील संसार असल्यामुळं, सुषुप्तीमध्ये देखील चिंतन चालू असल्यामुळं, सुषुप्ती नसतेच, एक प्रकारे विचार हेच आमच्या झोपेचं स्वरूप असतं. अधिक चांगला मत्सर, अधिक तीव्र मत्सर असा आम्ही करायला लागतो. काल ज्याच्यावर विश्वास ठेवलेला होता आजही आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. जे जगत आम्हाला दिसतं ते जगत सातत्याने एका त्याच दर्शनाने दुसऱ्या दिवशी देखील तसंच खरं असं वाटायला लागतं. कारण आमच्या घरासमोर असलेलं कालचं झाड आजही तसंच आहे. आम्ही जागे होताना काल जसे पक्षी किलबिल करत होते तसे आजही किलबिल करत आहेत. वर्षापूर्वी जसा पाऊस पडलेला होता तसा आजही पाऊस पडला. विश्वाचा जो आभास आहे तो आभास सत्य होईल अशा प्रकारच्याच गोष्टी आमच्या अवतीभोवती घडत आहेत आणि त्याला सूर्य हा कारणीभूत आहे. एक दृश्याचं जे सातत्य असतं त्या सातत्यामुळं आम्हाला दृश्य खरं वाटत असतं. आम्ही नदी पाहतो, दुसऱ्या दिवशी देखील नदी पाहतो, पण असं म्हणतात की त्याच नदीत दुसऱ्यांदा उतरता येत नाही, कारण ते पाणी वाहून जातं त्याच क्षणाला. पण आम्ही मात्र त्याच नदीत पुन्हा पुन्हा उतरत असतो, त्याच विश्वामध्ये पुन्हा पुन्हा घोटाळत असतो. अवतीभोवतीचं विश्व जे बदलतं आहे त्याची आम्हाला जाणीव नसते. रोज नवीन फुलं फुलत आहेत. कालचं फुल आज राहिलेलं नाही, तरी देखील आम्हाला तेच फुल वाटतं आहे, आम्हाला तेच फळ वाटतं आहे. आणि ही सर्व करामत आमच्या बाबतीत सूर्य करून राहिलेलं आहे. दर्शनाचं सातत्य जे सूर्यामुळे आम्हाला मिळतं त्यामुळं आम्हाला विश्वाचा आभास अधिकाधिक पक्का होत जातो. प्रत्यक्षतः बदलणारं विश्व आणि आपण देखील, असं म्हणतात की माणसाची जी त्वचा असते ती त्वचा देखील बदलत असते. मळाच्या अंगाने एक प्रकारे कोंडाच त्वचेतून बाहेर पडतो आणि नवीन त्वचा येत असते. पण आम्हाला देखील आम्ही तेच आहोत असं वाटतं. रक्ताचा कण बदलत असतो, सर्व गोष्टी बदलत असतात, तरी देखील आम्हाला
त्याच्यातलं सातत्य असंच जाणवत राहतं, भासत राहतं. आणि हे काम करणारा सूर्य आहे. त्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्या जीवनामध्ये तो नसता तर मग हे जीवनही राहिलं नसतं. त्याच्या जीवनामध्ये आम्हाला हे दृश्य सातत्य जसंच्या तसं असं भासतं आहे. त्यामुळं जगदाभास आम्हाला नेहमीच खरा वाटत आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सूर्यानी जे उजळून टाकलेलं जग आहे, जो उजळून टाकलेला विश्वाचा आभास आहे, तो विश्वाचा आभास सद्गुरु रूपी सूर्यामुळे मावळून गेला. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, असा हा अद्भुत सूर्य. सूर्य उगवल्यानंतर विश्वाभास प्रतीत होतो, तर हा सूर्य उदयल्यामुळं विश्वाभास नाहीसा झाला. मित्र आणि शत्रू हा भाव नाहीसा झाला. पंडित आणि अपंडित हा भाव नाहीसा झाला. दुःख आणि सुख हा भाव नाहीसा झाला. सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यामुळे आम्ही नित्य आनंद स्वरूप होऊन गेलो. दुःख संपून गेलं, त्याच्याबरोबर सुखही संपून गेलं. सापेक्षतेने असणारं सुख दुःख, सापेक्षतेने असणारा मित्र शत्रू भाव, सापेक्षतेने असणारी निंदा स्तुती, सर्व गोष्टी नाहीशा झाल्या. हा सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यामुळं विश्व नाहीसं झालं नाही, तर विश्वाच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी जो विश्वाचा आभास होता तो आभास नाहीसा झाला. विश्व तर तसंच दिसत आहे, पण जे विश्व दिसत आहे ते परमात्म स्वरूप दिसत आहे. असा अद्भुत उदय या सूर्याचा झाला आणि विश्वाभास मावळून गेला. मावळवीत विश्वाभासू, आम्हाला समोरचं झाड, समोरचा डोंगर, नदी, पशु पक्षी, स्त्रिया पुरुष हे परमात्म स्वरूप दिसायला लागले. लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, अशी आमची स्थिती होऊन गेली. सर्व ठिकाणी परमात्माच भरून राहिलेला आहे अशी प्रचिती या सद्गुरु रूपी सूर्यामुळे आली. त्या सूर्याच्या प्रकाशात आमचे डोळे पाहतात. सूर्य प्रकाश देतो, आमच्याकडे जर दृष्टी नसेल तर त्या प्रकाशाची किमया, करामत आम्हाला विश्व दाखवू शकत नाही. सद्गुरु रूपी सूर्य उगवला. सद्गुरु रूपी सूर्य जसं बाहेर आम्हाला विश्वाभास नाहीसा करतो, पण सद्गुरु रूपी सूर्याची किमया अशी की सद्गुरु रूपी सूर्यामुळं आमची दृष्टी देखील बदलते. आमची जर दृष्टी बदलली नाही तर मग सद्गुरूंनी सर्व विश्व ब्रह्ममय करून टाकलेलं आहे ते आम्हाला दिसणारच नाही. पण या सूर्याची मातब्बरी अशी, शहामत अशी की या सूर्यामुळं सर्व जगत हे परमात्म स्वरूप दिसेलच दिसेल, पण ज्याला दिसेल त्याची दृष्टी देखील बदलेल. अशी दुहेरी गोष्ट सद्गुरु रूपी सूर्याने केली. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. अद्वैत बोधाचं कमळ, कमळ ज्यांच्यामुळं उगवली, अशा या नवल चंडांशूला, अद्भुत सूर्याला नमस्कार असो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. द्वैत
याचा अर्थ दोन, अद्वैत याचा अर्थ एक, दोन नाहीतच, एक. दोन अशा करता की मी मला स्वतःला विश्वापासून वेगळा काढतो. जेव्हा मी कोणी असतो तेव्हा विश्व नावाचा एक दुसरा पदार्थ असतो, दोन निर्माण होतात. जेव्हा मीच नाहीसा होतो तेव्हा दुसरा देखील नाहीसा होतो. मी मला मी म्हणतो आणि त्याच्या सापेक्ष यांना तू म्हणतो, आणि या देखील यांना स्वतःला मी म्हणतात आणि त्याच्या सापेक्ष मला तू म्हणतात. मी यांना तू म्हणतो म्हणून या स्वतःला तू म्हणत नाहीत, या आपल्या स्वतःला मीच म्हणतात आणि त्याच्या सापेक्ष मला तू म्हणतात. अशा रीतीने मी म्हणून कोणी बनला म्हणून मग तू बनला. जर मीच नाहीसा झाला तर तूही नाहीसा होऊन जाईल. हा जो अद्वैत बोध आहे, या अद्वैत बोधामध्ये तू नाहीसा होतो, दुसरा नाहीसा होतो. याचं कारण पहिला नाहीसा होतो. जो मी आहे तो मी नाहीसा होतो. मीचा वेगळेपणाचा अहंकार नाहीसा होतो. हा अहंकार नाहीसा झाला की त्याच्या असं लक्षात येतं की एकत्वानी सर्व ठिकाणी एक परमात्माच भरून राहिलेला आहे. जसं सूर्याच्या उदयाबरोबर कमळ फुलतात, तसं या सद्गुरु रूपी सूर्याच्या अस्तित्वामुळं, उगवण्यामुळं आमच्या बुद्धीतला मीपणाचा, वेगळेपणाचा असा भाव नाहीसा होऊन जातो. आणि मग अद्वय रूपी, अद्वय अब्जिनी, अद्वय रूपी अशी कमळ, त्यांचा विकास होतो. ती फुलतात, उमलतात. कुठं उमलतात? सद्गुरु रूपी सूर्याचा लाभ ज्यांनी घेतला, त्यांच्या किरणांनी ज्यांना जाग केलं, त्यांच्या हृदयात, त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा अथवा सद्गुरु रूपी तत्व हे अनाक्रम म्हणून समजलं जातं. आक्रमक नाही, अनाक्रमक. ते प्रकाश पाडेल, पण उमलण्याची क्रिया तुमच्यापाशीच घडेल. उमलण्यासाठी आणि काही वेगळं असं ते करणार नाही. ते तिथपर्यंत प्रकाश आणेल. त्याच्यानंतर उमलायचं आहे कमळाने आपल्या ठिकाणी. प्रकाशाच्या उपस्थिती खेरीज अन्य काहीही ते करणार नाही. म्हणून ज्यांना या प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये, या किरणांच्या उपस्थितीमध्ये उमलता येतं, ज्यांना मीपणा काढून टाकता येतो, त्यांना हे विश्व परमात्म स्वरूप दिसायला सुरुवात होते. पण तुम्हाला जर मीपणा काढून टाकता येत नसेल तर ती किरण तुमच्या बाबत कोणतीही जबरदस्ती करणार नाहीत. आक्रमकता नसेल, ती किरण वाट पाहतील, ती किरण तुमच्यावर प्रकाश टाकत राहतील. आणि प्रक्रिया तर तुमच्या ठिकाणी घडायची आहे. घडेल, 1 वर्षांनी घडेल, 2 वर्षांनी घडेल, 10 वर्षांनी घडेल, 24 वर्षांनी घडेल. सद्गुरु रूपी सूर्य हा प्रकाशातच राहील. त्याबाबत तुमच्याविषयी कोणतीही गोष्ट करता येण्यासारखी नाहीये. ती गोष्ट तुमच्या मध्येच घडली पाहिजे. त्याला सहाय्यभूत सद्गुरु रूपी ज्ञान किरण होतील. त्यांनी उगवायचं काम केलेलं आहे. आता उमलायचं काम हे कमळांनी करायचं आहे. आज ज्या कमळांच्या कळ्या तशाच राहिल्या, त्यांच्या उद्या उमलतील.
पण त्या उगवतील तर त्यांच्याच प्रकाशात उगवतील. ती घटना जेव्हा घडेल तेव्हा त्याला सहाय्यभूत फक्त त्यांचीच किरणं असतील. अद्वैत रूपी बोधाची कमळ विकसन करणारे असे सद्गुरू, पण ही विकसनाची क्रिया देखील प्रेम ठेवून ते करतील. त्याच्याबद्दल कोणताही धसमुसळेपणा नसेल. तुम्हाला जाब विचारणार नाहीत की अजून तुमच्या कळ्या उमलल्या कशा नाहीत, हा जाब विचारणार नाहीत. तर ते वाट पाहतील, ते प्रकाश टाकत राहतील आणि त्या प्रकाशामध्ये सहज कळ्या उमलतील. असं जे करणारे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूंना नमस्कार असो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू बंधू आता. ज्ञानेश्वर महाराजांचा अवाका फार जबरदस्त आहे. या ओव्या, त्याच्या मागची कल्पना, जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. अविद्या म्हणजे अज्ञान, हीच कोणी एक रात्र. या रात्रीवर रुसल्यामुळं, म्हणजे जेव्हा दिवस उगवला तेव्हा सूर्य रात्रीवर रुसला. जो अविद्या राती रुसोनिया म्हणून अविद्यारूपी म्हणजे अज्ञान रूपी रात्र ज्यांनी दूर केली. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया. अविद्यारूपी रात्रीवर रुसल्यामुळं जशी रात्र नाहीशी झाली तशी अजून एक घटना घडली. ती म्हणजे चांदण्याही नाहीशा झाल्या. सूर्य उगवल्यानंतर चांदण्या कशा दिसतील, म्हणून चांदण्या नाहीशा झाल्या. या चांदण्या कोणत्या, तर ज्ञान आणि अज्ञान याच कोणी एक चांदण्या. या चांदण्यांचा प्रकाश अज्ञानाच्या रात्रीमध्ये फार चमकत असतो. आणि या चांदण्या जशा अज्ञानाच्या आहेत तशाच ज्ञानाच्या आहेत. किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर ज्ञानाच्या चांदण्या असतील तर अज्ञानाच्या देखील चांदण्या आहेत. ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी अविद्यारूपी रात्रीमध्ये प्रकाशमान होणाऱ्या आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विषयीची अनभिज्ञता म्हणजे अज्ञान. एखाद्या गोष्टीचं सम्यक ज्ञान नसणं, ज्ञानाचा अभाव असणं याला अज्ञान असं म्हणतात. तर ज्ञान म्हणजे त्याच गोष्टीची सम्यक अशी जाणीव निर्माण होणं म्हणजे ज्ञान. ही जाणीव ज्याच्या ठिकाणी निर्माण होते तर त्याला ज्ञानाचा आणि अज्ञानाचा लाभ अथवा अलाभ होत असतो. अज्ञानाचा जो अलाभ आहे तो ज्ञानाच्या कमतरतेमुळे असतो आणि ज्ञानाचा जो लाभ, खूप विलक्षण वर्णन आहे. चक्रवाक नावाचा एक कवी कल्पनेतला पक्षी आहे. या चक्रवाकाचं मिथुन म्हणजे जोडपं. हा जो चक्रवाक पक्षी आहे तो चक्रवाक पक्षी दिवसा सम्मिलित होतो आपल्या मादी बरोबर आणि रात्री विरहामुळं ओरडत राहतो, अशी कवी कल्पना आहे.
शब्दाची या आसगडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. बुद्धी आणि बोध हे जणू चक्रवाक पक्षी आहेत, दोन, नर आणि मादी असे. आणि ते शब्दाच्या जंजाळामध्ये सापडल्यामुळं भेदरूपी नदीच्या दोन तटाला दोघ आहेत. बुद्धी एका ठिकाणी आहे आणि बोध एका ठिकाणी आहे आणि मधून भेदरूपी नदी वाहते आहे. शब्दाची या आसगडी भेद नदीच्या दोही थडी, दोन्ही तीरांवर, दोन वेगळ्या वेगळ्या तीरांवर, दोन्ही तीरांवर म्हणजे ती लहान मुलं आहेत. याचे प्रश्न हल्ली विचारतात की दोन तारांवर दोन पक्षी बसलेले होते आणि पिस्तुलाची गोळी, पिस्तुलातून एक गोळी झाडली तर एकच पक्षी उडून गेला, दुसरा का नाही उडून गेला? आपण किती डोकं खाजून उत्तर देतो, का नाही उडून गेला दुसरा? बहिरा असेल, अमुक असेल, काही कळलं नसेल त्याला. मग तो लहान मुलगा आपल्याला सांगतो की एक तार इथं होती आणि दुसरी शिवाजी. शब्दाची या आसगडी भेद नदीच्या दोही थडी, दोन्ही तीरांवर आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. दोन्ही तीरांवर वेगवेगळे होते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून स्पष्ट केलं. संतांचा नेहमी शब्दाला विरोध होत राहिलेला आहे. शब्दाशिवाय ज्ञानाचं ग्रहण होत नाही आणि शब्द ज्ञानाला अडथळा होता. या दोन्ही गोष्टी त्याच्या सारख्या आहेत. समर्थ तर म्हणतात, अरे बोलणे तितके व्यर्थ जाते, तरी बोलता बोलता कळू येते. बोलणं हे व्यर्थ जातं, पण बोलता बोलता बोलल्याशिवाय कळणार नाही म्हणून बोलावंही लागतं. शब्दामुळं भेद संपत नाही हे तितकंच खरं आहे. शब्द संपल्यावरच भेद संपतो. शब्द नाहीसा झाला तरच भेद संपतो. जोपर्यंत शब्द आहे, जोपर्यंत विचार आहे, जोपर्यंत मन आहे, तोपर्यंत भेद हा कधीही संपत नाही. भेद संपायला शब्द हा अशब्द व्हायला लागतो, मन हे अमन व्हायला लागतं, विचार हे निर्विचार व्हायला लागतात. ज्या मनामधून एखादा प्रश्न निर्माण होतो, उत्तर मिळाल्यानंतर ते मन अजून एक प्रश्न निर्माण करतं आणि ही परंपरा कधीही संपत नाही. खरं म्हणजे जे उत्तर असतं ते उत्तर मनाच्याही आत कुठेतरी गेलं तरच होईल, एरवी होणार नाही. पण ग्रहण ही मनानेच होतं. बुद्धीतून प्रश्न विचारला जातो आणि आलेलं उत्तर देखील बुद्धी थोपून धरते आणि बुद्धीच त्याचा विचार करते. आणि मग बुद्धीचा खेळ प्रश्न आणि उत्तर, शंका आणि समाधान जसंच्या तसं चालू राहतं. बुद्धीलाही भेदून, मनालाही भेदून, अंतःकरणालाही भेदून, चित्तालाही भेदून आत ज्या ठिकाणी शुद्ध जाणीव शक्ती आहे तिथं कुठं जर गेलं उत्तर तरच शब्दाची मातब्बरी नाहीशी होऊन जाते. पण बुद्धी हा खेळ खेळण्यामध्ये अत्यंत पटाईत असते. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोन्ही थडी आरडे विरह वेडी बुद्धी बोधू. म्हणून नेहमीच बुद्धी ही एका ठिकाणी राहते आणि बोध हा दुसऱ्या ठिकाणी राहतो. वेळ आपला संपून गेला, पुढच्या वेळेला आपण बघू. हा खूप महत्वाचा विषय आहे. खरं म्हणजे असं आहे की मी 7-8 ओव्या वाचल्या. याचं कारण असं की निरूपण करता करता एवढ्या ओव्या तर किमान व्हाव्यात असं मला वाटत होतं, पण प्रत्यक्षतः 3-4च ओव्या झाल्या. सद्गुरुरूपी सूर्याच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी या जगताच्या एकूण मर्यादा आपल्या समोर मांडल्या.
मी 15व्या अध्यायातल्या ज्या गुरुनमनाच्या ओव्या आहेत तर त्या ओव्या घेतल्या नाहीत. अशा करता घेतल्या नाहीत की त्या कीर्तन भक्तीच्या संदर्भातही घेता येतील आणि तिथं सद्गुरूंची पूजा बांधण्याचा असा विषय असल्यामुळं त्या पादसेवन भक्तीत देखील घेता येतील. म्हणून आपण 16व्या अध्यायाला सुरुवात केली. पण 16, 17 आणि 18 या 3 अध्यायांमध्ये जे गुरुनमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, सद्गुरु स्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, ते स्तवन फार अर्थपूर्ण आहे. त्याच्यामध्ये सघन असा अर्थ दडून राहिलेला आहे. त्यामुळं कदाचित नुसतं वाचून आणि थोडा अर्थ सांगून पुढं जाता येणार नाही आणि आपल्याला देखील हे ऐकणं खूप आवडत राहील. पण मुख्यतः ज्या ओवीपाशी आपण थांबलो ती ओवी आपण कायम लक्षात ठेवू. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. त्यामुळे आपलं ऐकणं ही एक बुद्धीची प्रक्रिया अशी व्हायला नको. आपण जीवाच्या निजांगाने हे ऐका. हे ऐकणं सरळ आपल्या अबोधाचा छेद करून, अबोध नाहीसा करून आत अंतर्यामी आपल्याला ज्ञान उजळून टाकू असं आपण ऐकू. असं जर आपण ऐकलं तर एक 10-20 ओव्या देखील आपल्याला बोध प्राप्त करून देण्यासाठी पुरेशा आहेत. आपण त्या जिद्दीने ऐकूया तर खरं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीता मातृधः कस्य स्विद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.